नमस्कार. गरजा रायगड संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. दिबा पाटील यांच्या नावासाठी दिल्लीत भूमिपुत्रांचे आंदोलन. दिबांची वारी दिल्लीच्या दारी. जंतर मंतरवर आज शक्ती प्रदर्शन. आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज आगरी, कोळी, कराडीसह विविध भूमिपुत्र समाजातील हजारो नागरिक दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलनासाठी एकवटले आहेत. दिबांची वारी दिल्लीच्या दारी या घोषवाक्यासह केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने केली जात आहे. विशेषतः 2012 पासून या आंदोलनाला अधिक बळ मिळाले. मात्र 2026 साल उजाडूनही केंद्र सरकारकडून या मागणीकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह विविध भागांतून भूमिपुत्र मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल झाले आहेत. जंतर मंतर येथे होणाऱ्या आंदोलनातून केंद्र सरकारला थेट आवाहन करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव तातडीने जाहीर करण्याची एकमुखी मागणी करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते लोकनेते दिबा पाटील यांनी नवी मुंबई परिसरातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या हक्कासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून विमानतळाला त्यांचे नाव देणे ही केवळ भावनिक नव्हे तर न्यायी मागणी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. आता या आंदोलनानंतर केंद्र सरकार या मागणीवर कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण राज्यासह भूमिपुत्र समाजाचे लक्ष लागले आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.